एक मोठी बातमी आहे. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत आज जिल्हा प्रमुखांची बैठक होणार आहे. बैठकीआधी साताऱ्यातील जिल्हा प्रमुखांचं भावनिक पत्र लिहून राजीनामा आलेला आहे. सातारा जिल्हा प्रमुख संजय भोसलेंनी पत्र लिहून अंतर्गत नाराजी उघड केली आहे. 30 वर्ष निष्ठेनं काम करून योग्य दखल घेतली गेली नाही असं पत्रामध्ये नमूद करण्यात आलंय. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत आज बैठक होणार आहे. मात्र जिल्हा प्रमुखांनी त्याआधीच एक भावनिक पत्र लिहिलंय. या संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडनं. निवृत्ती, काय हे पत्र आणि कोणी लिहिलंय? नक्कीच आपण पाहतोय की आज आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना भवन येथे जिल्हा प्रमुखांची बैठक पार पडणार आहे. परंतु या बैठकी अगोदर साताऱ्याचे जिल्हा प्रमुख संजय भोसले यांनी उद्धव ठाकरे यांना एक भावनिक पत्र लिहिलेलं आहे आणि हे पत्र लिहून आपण आज बैठकीला उपस्थित राहणार नाही आणि आपण राजीनामा देतोय असं पत्र जे आहे ते त्यांनी लिहिलेलं आहे. एकदाचे आम्हाला तारा मारा अन्यथा पेकाटात लाद घालून तुम्हीच एकदाचे बाहेर तरी काढा, अशा प्रकारचं भावनिक पत्र जे आहे ते त्यांनी लिहिलेलं आहे. गेले अनेक वर्ष आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी वारंवार नेत्यांकडे आणि संपर्क प्रमुखांकडे विनंती करतो, मात्र आम्हाला भेट दिली जात नाही, अशा प्रकारच्या भावना ज्या आहेत ते त्यांनी या पत्रामध्ये लिहिलेल्या आहेत. त्याचसोबतच आमचं पक्षामध्ये खच्चीकरण देखील होत असल्याच्या भावना ज्या आहेत ते त्यांनी या पत्रामध्ये लिहिलेल्या आहेत. एकीकडे आपण पाहतोय की पक्ष वाढावा यासाठी आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि त्यांनी आज बैठक शिवसेना भवन येथे जिल्हा प्रमुखांची बोलवलेली आहे. तर दुसरीकडे अशा प्रकारे जिल्हा प्रमुखांनी राजीनामा जो आहे तो दिलेला आहे. त्याच्यामुळे आता पक्षाकडून काय नक्की भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल. बिलकुल. निवृत्ती, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.